अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जय शिवराय मित्रांनो. कसे आहात? मजेत ना? मजेतच राहायचं आहे मित्रांनो. 2025 हे वर्ष आता संपत आलेलं आहे आणि आजचा शेवटचा दिवस आहे. तर 2025 हे वर्ष आहे ना, माझ्यासाठी खूप टेन्शनचं गेलं होतं. एवढं टेन्शनचं गेलं होतं ना की तुम्हाला सांगू शकत पण. स्टार्टिंगचे 7 महिने होते ना, खूप त्रासदायक गेले. कारण की ह्या महिन्यामध्ये मी खूप सारं ठरवलं होतं की काहीतरी आपण करायचं, काहीतरी बिझनेस करायचं. कारण की कमीत कमी 1.5 वर्ष मी पूर्णपणे घरीच होतो, कामाला जात होतो, परंतु खूप त्या त्राससुद्धा होत होतं. आणि असं ठरवलं की चला आपण काहीतरी बिझनेस करूया, रिक्षा टाकूया या काहीतरी धंदा करूया. वडापावचा असं ठरवलं होतं, चहाचा धंदा ठरवलं होतं, भाजीचा धंदा ठरवलं होतं, मंचुरियन विकायचं, असे बरेचसे धंदे ठरवले होते छोटे छोटे. परंतु मित्रांनो, माझं शरीर साथ देत नाही. मी किडनी फेलर पेशंट आहे, तुम्हाला माहितीच आहे. आणि मला हे शक्य नाही, रिक्षा चालवण्यासुद्धा मला शक्य नाही. मग करायचं काय? खूप टेन्शन होतं, कारण की पैशांचा खूप प्रॉब्लेम आहे. दर महिन्याला 15,000, कधी 14,000, कधी 12,000 हा खर्च कंटिन्यू आहे. ऑपरेशन झाल्यापासून आज 2 वर्ष पूर्ण होतील, तर कंटिन्यू खर्च करतो आहे मित्रांनो. आणि प्रत्येक वेळेला आपण कोणाकडे तरी बोलायचं की माझ्याकडे पैसे नाही आहेत, काहीतरी मदत करा वगैरे, तर मला ते बरं वाटत नाही. मेहनत करावी, काहीतरी काम करावं. स्वामींकडे धावा केला की बाबा स्वामी काहीतरी माझ्या आयुष्यामध्ये असं चांगलं काहीतरी घडवा की हे प्रश्न थोडे तरी सुटतील, जेणेकरून माझी फॅमिली चांगली व्यवस्थित राहील. आणि मला माझ्या कंपनीतून कॉल आला, म्हणजे प्रत्यक्ष समोरूनच कॉल आला ऑगस्ट महिन्यामध्ये की तू कामाला येतोस का. त्यांनी माझी तब्येतवर विचारली सरांनी, आणि कामाला येतोस का विचारलं. आता कामाला येतोस का विचारलं, आणि त्यावेळेला मला खूप आनंद झाला. कारण की आनंद यासाठी झाला की बोलतात ना की आपण काहीतरी मेहनत करतो आणि त्या मेहनतीचं फल आपल्याला कधी ना कधीतरी मिळतो. तर माझी कंपनी आहे ना, ती कंपनी मला सांभाळून घेणारच आहे. तर म्हटलं चला आपण जाऊया कामावरती. बायकोला सांगितलं की उद्यापासून मी कामावरती जातो. बायकोही मला म्हणाली की डायरेक्ट कामाला जाण्याचा निर्णय का तुम्ही घेतला. म्हटलं की नाही, आता मला कामच करायचं आहे. माझे जे होणार ते करणार, म्हणजे शेवटपर्यंत मरेपर्यंत आपण कामच करत राहायचं. आणि स्टार्ट केलं मित्रांनो. ह्या महिन्याचे शेवटचे 4 महिने होते ना, ते माझ्यासाठी खूप चांगले गेले. म्हणजे त्यात थोडेफार आजारपणा वगैरे आले, पण खूप सुंदर गेले. एवढे चांगले गेले ना की मी 2022 पासून ते 2025पर्यंत एकही असा महिना माझा गेला नव्हता चांगलं. तेवढ्या 4 महिन्यामध्ये माझं खूप चांगलं गेलं. शेवटही खूप झाले. आज शेवटचा दिवस आहे 2025 या वर्षातला. तर मित्रांनो, 2026मध्ये ना मी खूप सारे प्लॅन केले आहेत. म्हणजे जे स्वप्न मी पाहिले होते ते स्वप्नही मला 2026मध्ये पूर्ण करायचे आहेत. हा 2026 वर्ष आहे ना, तो आयुष्यामध्ये माझ्या लक्षात राहील असं मला बनवायचं आहे. म्हणजे ज्यांना बोलायचं आहे त्यांनी बोलू दे, ज्यांना जलायचं आहे त्याने जलू दे, असं मी कधी बोलणारही नाही. कारण माझ्यावरती कोणी जलतसुद्धा नाही, कारण माझ्यावर सर्वजण प्रेम करतात. आणि मित्रांनो, स्वामींनी एवढं सांगितलेलं आहे की 2026 हा वर्ष माझ्यासाठी स्पेशल बनवा. खूप मेहनत करायची, त्यासाठी दिवस रात्र बोलणार नाही, परंतु खूप काम करायचं आहे, मेहनत करायची आणि जे पाहिलेले स्वप्न पूर्ण करायचे. तर तुम्हाला मी एवढं सांगेन की 2025 या सरत्या वर्षाचा शेवटचा दिवस सर्वांना चांगलं गेलं असेल, कोणाला दुःख गेलं असेल, परंतु 2026 हे वर्ष तुमच्यासाठी खूप स्पेशली जाईल. तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही ज्या गोष्टी पाहिल्यात त्या पूर्ण होतील. आणि स्वामीकडे मी नेहमी प्रार्थनासुद्धा करतो, कारण माझे छोटेसे जे सबस्क्रायबर आहेत ना, जर जे माझे व्हिडिओ बघतील ना, तर त्यांना एक बल येईल की काहीतरी करण्याची, काहीतरी लढण्याची जिद्द आहे त्यांच्यामध्ये. त्यांच्यासाठी आज वर्ष 2026 खूप स्पेशली जाईल, जसं मला करायचं आहे. तर मित्रांनो, आपल्याला त्या गोष्टीसाठी ना खूप मेहनतसुद्धा करावी लागणार. नुसतंच आपण बोलणार की माझे स्वप्न पूर्ण करायचे आहेत आणि मला स्वामी काहीतरी बल द्या, तर स्वामी असं बल कोणाला देत नसतात. त्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतात, मेहनत करावी लागते. स्वामी हे आपल्या नेहमी सोबत असतात आणि आपल्या त्यातून ते आशीर्वाद देत असतात. तर स्वामींना मी सांगितलेलंच आहे 2026 हा माझ्यासाठी स्पेशल बनवाच बनवा. त्यासाठी मी तयारीसुद्धा केलेली आहे, खूप मेहनतसुद्धा करायचं ठरवलेलं आहे. तर येणारा उद्याचा दिवस, उद्याची पहाट ही तुमच्यासाठी खूप सुंदर जावी, माझ्यासाठी खूप सुंदर जाईलच. तर 2026च्या तुम्हाला आजच मी शुभेच्छा देतो. आणि माझा हा व्हिडिओ छोटासा आहे, तो थांबवण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो, जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल किंवा मला माहिती नाही, परंतु माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करा. कारण की आता आपण स्टार्ट करायचं 2026 हा वर्ष आपल्यासाठी खूप महत्त्वाचं करायचं आहे. तर पुन्हा भेटू आपण अशा नव्या व्हिडिओमध्ये. तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि हॅपी न्यू इयर.